आज संपूर्ण राज्यभरात गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळतोय। ज्या सणाची संपूर्ण वर्षभर आतुरतेने वाट पाहिली जाते तो सण म्हणजेच गणेशोत्सव आलाय। पुण्यातले सुद्धा जे मानाचे गणपती आहेत त्यांची सुद्धा प्राणप्रतिष्ठापना आता झालेली पाहायला मिळते। सकाळपासूनच सगळ्या गणपतींची मिरवणुका चालू होत्या आणि या सगळ्या मिरवणुकांनंतर आता प्राणप्रतिष्ठापना पूर्ण झाली आहे। मी आता पुण्यातला मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर उभी आहे। आपण माझ्या मागे पाहता या ठिकाणी अतिशय सुंदर मनमोहक असं रूप या गणपती बाप्पाचं आपल्याला पाहायला मिळतंय। खूप सुंदरपणे सजावट सगळी केलेली आहे। खूप छान असा हा महाल या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केला आणि या देखाव्यामध्ये गणपती बाप्पा अगदी दिमाखात विराजमान झालेला इथून दिसून येते आपल्याला। भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी दिसतीये। हे सगळे भाविक जे आहेत ते सकाळपासून या ठिकाणी दर्शनासाठी येत असलेले दिसतात आणि आता ही प्राणप्रतिष्ठापना नुकतीच झालेली आहे गणपती बाप्पाची आणि त्यानंतर या भाविकांची विशेषतः जास्त मोठ्या संख्येने गर्दी झालेली दिसून येते आपल्याला। तुम्ही बघू शकता या ठिकाणी गणपती बाप्पाचं हे मनमोहक रूप पाहण्यासाठी एक फोटो काढण्यासाठी खूप मोठ्या संख्येने हे सगळे भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पुण्यातलेच नाही तर पुण्याच्या बाहेरून सुद्धा पुण्याच्या मानाचे गणपती जे आहेत त्याचे दर्शन घेण्यासाठी हे सगळे भाविक नेहमीच येत असतात। असेच भाविक आत्ताही आलेले आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी। पुण्यातल्या मानाच्या सगळ्याच गणपतींबाहेर अशीच रीघ लागलेली आहे भक्तांची दर्शनासाठीची। काही भाविकांशी सुद्धा आपण बोलण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहोत की त्यांच्या नेमक्या भावना या सगळ्यामध्ये काय आहेत। तुम्ही आज दर्शनासाठी आलेले आहात, काय गणपती बाप्पाला मागितले? माझं असं लग्न होणार आहे तर त्यासाठी मी थोडंफार मागितलं आहे। आता तुम्ही पुण्याच्याच आहात का? नाही, मी नागपुरात मानाचे गणपती पाहायला खास हां हो बरोबर। कसं वाटतंय पुण्याचा गणेशोत्सव? आज पहिला दिवस आहे। खूप छान वाटतंय। आता गर्दी झाली आहे, थकलो पण आहे, पण खूप छान वाटतंय आता कीच या ठिकाणी भाविकांची खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक आहेत आणि हे भाविक जे आहेत ते गणपती बाप्पाला पाहण्यासाठी विशेषतः या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघतोय ह्या भाविकांचं खूप मोठ्या संख्येने दर्शनासाठी रांग लागली आहे। ताई, तुम्ही दर्शनासाठी आलात, गणपती बाप्पाला काय मागितलंय? काय बस सुख शांती समाधान आणि मुलींचं रक्षण करा एवढंच म्हणायचं आहे। थँक्यू। गणेशोत्सव चालू झालेला आहे, कसं वाटतंय? या वाईब्स इतक्या वेगळ्या आहेत, या कुठेही दुसरीकडे मिळणार नाही आणि हे 10 दिवस म्हटल्यावरती म्हणजे असं वाटतं की साक्षात देव घरातच आलेला आहे। नक्कीच या सगळ्या भाविकांचा हा आनंद या ठिकाणी दिसून येतोय। खूप भाविक आहेत, फोटो काढण्यासाठी विशेषतः भाविकांची गर्दी झाली आहे। सकाळपासून मिरवणुका होता आणि या मिरवणुकांनंतर आता बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली आणि त्यानंतर भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात। रांगा लावून भाविकांचं दर्शन चालू आहे। आपण बघतोय या ठिकाणी खूप जास्त गर्दी आहे। ढोल ताशाचं वाजनच खरं तर अजूनही चालू आहे, पण पुण्यातल्या लक्ष्मी रोडवरती विराजमान होणारा हा गुरुजी तालीम मंडळाचा गणपती बाप्पा आहे आणि या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हे सगळे भाविक इथे आलेले दिसतात आपल्याला। इकडे आणखीन काही भाविक सुद्धा इथे दिसतात। दादा, तुम्ही कधी आलात दर्शनासाठी? अभी मेरा तो फर्स्ट टाइम है। मतलब आप पुणे के नहीं हो? नहीं, मैं पुणे का नहीं हूँ। तो कैसा लग रहा है आपको पुणे का गणपति? आप सुबह से देख रहे हो क्या? बहुत अच्छा लग रहा है, मेरा फर्स्ट टाइम है। मुझे पता था यहाँ गणपति फेस्टिवल बहुत अच्छा होता है, लेकिन ये मेरा फर्स्ट टाइम एक्सपीरियंस बहुत ही अच्छा है। यहाँ का कल्चरल हेरिटेज देख के मुझे बहुत अच्छा लगा। गणपति बाप्पा से आपने कुछ मांगा है इस बार? हाँ, मैंने मांगा अपने परिवार की सुख समृद्धि के लिए। मैंने मांगा गणपति बाबा हमेशा अपना आशीर्वाद रखे हम पर, यही उनसे प्रार्थना है। हीच या ठिकाणी पण बघतोय हे सगळे भाविक जे आहेत ते दर्शन घेण्यासाठी खूप मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। पुण्यातले मानाचे 5ही गणपती असतील, या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी विशेषतः खूप मोठ्या संख्येने गर्दी होत असते। अशीच गर्दी आत्ता सुद्धा झालेली आहे। आज पहिलाच दिवस आहे, नुकताच गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे आणि त्याच्यानंतर संपूर्ण 10 दिवस हा गणेशोत्सव मोठ्या दिमाखात मोठ्या उत्साहात पुण्यामध्ये नेहमीच्या पद्धतीने अगदी संस्कृती जपत हा गणपती उत्सव जो आहे तो साजरा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धीचा द टॉप न्यूज मराठी।
25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.